मित्रांनो, आज आपण पाहणार आहे फोटोशॉपमधलं टूल. तर हे इरेजर टूल कशा प्रकारे काम करतं हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे आपण सिलेक्ट केले ते इरेज टूल. याचा आपण उपयोग करून आपण आपलं जे इमेज असेल, जे आपण आपलं फोटोशॉपमध्ये कोणतंही इमेज किंवा ऑब्जेक्ट तुम्ही जे घेताल ते इरेज करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचे शब्द, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. पण इथे बऱ्याच दोन प्रकारे आपण हे यूज करू शकतो. जर आपल्याला पर्टिक्युलर समजा फक्त एवढ्याच पोर्शनमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता मी ही इमेज सिलेक्ट केलेली इथे, या इमेजवरतीच मला फक्त काम करायचं आहे. मला फक्त यावर काम करायचं आहे, तर मी इथे या टूलचं इथे मी यूज करणार. आणि त्याच्यानंतर मी इथं अशा प्रकारे मी इरेज करू शकतो. आता हे इरेज केलेलं मला परत आणता येतं. ते कसं, तर ते हे ब्रश टूलचा यूज करून. आता हा ब्रश माझ्याकडे हा वेगळा आहे, तर हे अशा प्रकारे हे आणता येतं. आणि अजून एक पॉईंट सांगायचं झालं तर ब्रश टूलमध्ये हे आपल्याला भरपूर असे, जेव्हा आपलं फोटोशॉप तुम्ही इन्स्टॉल वगैरे करताल तेव्हा तुम्हाला हे जनरल ब्रशमध्ये तुम्हाला हे इतके प्रकारचे तुम्हाला मी दाखवतो. हे अशा प्रकारचे ब्रश हे पाहायला मिळतात. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून ब्रश जर यात इम्पोर्ट करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता. इथे तुम्ही सेटिंगवरती क्लिक करून इथे इम्पोर्ट ब्रश करून तुम्ही हे संपूर्ण नवीन ब्रश ॲड करू शकता. जसं की मी माझ्याकडे इथे ॲड केलेलं आहे, त्यातलाच हा एक ब्रश तुम्ही पाहू शकताय. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.